नमस्कार. ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी नंतर अनेक महिलांना एक प्रश्न पडतो. स्तनाची संवेदनशीलता कमी होईल का वाढेल? खरं तर सर्जरीच्या दरम्यान स्तनाला काही छोटे नर्व्स तात्पुरते प्रभावित होऊ शकतात. म्हणून सुरुवातीला निपल किंवा एरुलाच्या आजूबाजूला स्तनाच्या त्वचेत सुन्नपणा, मुंग्या येणे हे घडू शकतं. पण चांगली गोष्ट म्हणजे बहुतेक वेळा 3 ते 6 महिन्यात हे प्रॉब्लेम रिकव्हर होतात. हळूहळू संवेदनशीलता परत सामान्य होते. क्वचित प्रसंगी काही महिलांमध्ये हा काळ लांबतो किंवा थोडी बहुत संवेदनशीलता कमी अधिक परमनंटली राहू शकते. परंतु योग्य सर्जिकल तंत्र, सिनियर सर्जन आणि व्यवस्थित ट्रीटमेंट ह्या जर असल्या तर सर्वसाधारण हा प्रॉब्लेम येत नाही. हे आवश्यक आहे की सर्व फायदे व तोटे तुम्ही आधी आपल्या कॉस्मेटिक सर्जरी बद्दल विचारून घ्या, सविस्तर जाणून घ्या आणि मगच निर्णय घ्या. धन्यवाद. कुठल्याही शस्त्रक्रियेत त्वचेवर जेव्हा आपण कट घेतो किंवा खाली स्नायूंमध्ये कट घेतो, तर बारीक न दिसणाऱ्या डोळ्यांना शिरा असतात व त्या कट होतात. परंतु कालांतराने त्या हळूहळू जुळून येतात व संवेदना 99% पर्यंत पूर्णपणे नॉर्मलला येते. याला ब्रेस्ट सर्जरी अपवाद नाहीये. सर्वसाधारणपणे ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरीमध्ये ब्रेस्टच्या खालून आपण कट घेतो, त्याच्यामुळे त्या भागात संवेदना कमी होते व ती कालांतराने हळूहळू परत येते. हे चित्रावरून तुम्हाला दिसेल, स्पष्ट दिसतंय इम्प्लांट कुठे आहे आणि त्याच्या आजूबाजूला किती नर्व्स आहेत. पण हे बारीक कट असतात त्या हळूहळू भरून येतात. ऑपरेशन नंतर स्तनांची किंवा एरुला एरियाची किंवा दोन्ही मिळून संवेदना कमी अधिक होऊ शकते. दोन्ही बाजूला वेगवेगळ्या प्रकारची सुद्धा संवेदना होते. परंतु हे हळूहळू रिकव्हर होतं. काळजी करू नये. डॉक्टरांचा सल्ला पाळा. काही प्रॉब्लेम असल्यास डॉक्टरांना संपर्क करा. रेग्युलरली स्पोर्ट्स ब्रेसियर किमान 2 महिने तरी वापरा. हळूहळू रिकव्हरी होते, पूर्ण होते आणि नंतर मग काहीही त्रास राहत नाही. कृपया लक्षात ठेवा, ब्रेस्ट इम्प्लांटमुळे शरीरात होणारे अचानक बदल हळूहळू हे प्रॉब्लेम्स कमी होत जातात. पेन, स्वेलिंग, संवेदना कमी किंवा जास्त. काळजी करू नका. ऑपरेशन करताना योग्य साईजचा इम्प्लांट बसवा. जास्त मोठा इम्प्लांट डिमांड करू नका. ऑपरेशन झाल्यानंतर 2 महिने स्पोर्ट्स ब्रेसियर वापरा. हेवी एक्सरसाइज करू नका. सर्व काही ठीक होईल. धन्यवाद. भगिनींनो, धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि तुमच्या मनात आणखीन काही प्रश्न असतील, काही माहिती पाहिजे असेल तर अवश्य संपर्क करा 9822058916 किंवा क्लिनिकला व्हिजिट करा. इंद्रपुष्प बिल्डिंग, ग्राउंड फ्लोअर, आदित्य हॉटेलच्या मागे, स्वातंत्र्य चौक, कर्वे रोड, पुणे 4. धन्यवाद.